अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीच्या घटनेवरून दरेकरांनी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपेंवरती आरोप केलाय। टोपेंच्या कारखान्यावरती झालेल्या बैठकीत षडयंत्र रचण्यात आलं असं वक्तव्य करून दरेकरांनी खळबळ उडवून दिली आहे। तर 1%ही दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन असं टोपे म्हणाले। पाहूयात। हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं। 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईन। अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबरला जो लाठीचार्ज झाला त्याचं षडयंत्र शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या साखर कारखान्यात रचलं असा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय। विशेष म्हणजे रोहित पवारही त्या बैठकीत हजर होते असा दावा दरेकरांचा आहे। तर माझा कुठलाही सहभाग नसून 1% जरी दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन असं राजेश टोपे म्हणाले। सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो। मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं। जे दगड नेले गेले सभापती महोदय, दरेकर संपत आला। राजेश टोपेंच्या कारखान्यातल्या असं बोलू द्यायचं नाही तर असं रस्ता विरोधी पक्षाचा ते त्यांच्या म्हणण्याचं त्यांनाही अधिकार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का? हो, मिळायलाच पाहिजे। पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं कुठल्या हिंसक वळण लागावं किंवा अशा पद्धतीनं काही करावं, अशा कुठल्याही गोष्टी आम्ही केलेल्या नाहीत, करणार नाहीत। आणि मी तुम्हाला 100% विश्वासाने सांगतो की मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईन। जर मी 1% जरी दोषी असेल तर 99चाच विषय नाही सांगतो, 1% जरी दोषी असेल। हे बघा, तुम्ही अशा लोकांची नावं घेतायत की त्यांना एक तर स्वतःचं मत नाही, त्यांचे नेते जे त्यांना सांगतील ते त्या पद्धतीने बोलतात। अब ज्यांना स्वतःचंच मत नाही त्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याच्यावर काय बोलणार। पण एकच सांगतो की भाजप संभ्रम निर्माण करण्यासाठी 1 नंबरचा पक्ष आहे। विधान परिषदेत दरेकरांनी राजेश टोपे आणि रोहित पवारांचं नाव घेऊन थेट आरोप केला। तर विधानसभेत शेलारांनी ही नाव न घेता राजेश टोपेंकडेच बोट दाखवलं। अंतरवाली सराटीत दगड कुठून आली, कोणत्या नेत्याला भेटले, जरांगेंचा कोणाच्या कारखान्याशी संबंध आहे असा सवाल करून चौकशीची मागणी केली आहे। बोलवतात आणि कोण आहे, आंदोलन पेटवलं कोणी, दगड आणली कोणी, त्या कुठल्या नेत्याला भेटले, कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात, त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे, त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे, फोटो कुठल्या नेत्याशी आला, हे बोलणारे तर नंतर आले। हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते, सगळ्याची यासाठी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। सरकारने नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय। आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की हे संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत। ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत। गृहमंत्री फडणवीसांनीही दगडफेकीचं षडयंत्र आणि संभाजीनगर, पुण्यासह नवी मुंबईत कशा वॉररूम तयार केल्या याची माहिती मिळाल्याचं सांगितलं। तर मुख्यमंत्री शिंदेंनी सरकार आता हातावरती हात धरून बसणार नाही असा इशारा दिलाय। आणि हे जे आता ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी काय सांगितलं, साहेब वॉररूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला आता मिळाली आहे माहिती। वॉररूम कुठे संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली माहिती आमच्याकडे सगळी। करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल। अरे जाळपोळ करायला लागले, आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या, सगळं मालमत्ता जप्त केली। आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं, हातावर हात बांधून बसायचं। हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे। आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही। दरेकरांनी तर जरांगेंच्या आंदोलनातल्या खर्चाकडे मोर्चा वळवला। जेसीबीतनं फुलं आणि सभांसाठी जरांगेंकडे पैसा आला कुठून, त्याची ईडीद्वारे चौकशी करा अशी मागणी दरेकरांनी केली आहे।
JCPने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, JCBचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले. आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना? सभापती महोदय, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. आतापर्यंत जरांगेंच्या आंदोलनाची रोज चर्चा असायची, पण आता चक्र फिरलंय. आता आरोप आणि चौकशीचं वादळ जरांगेंच्या भोवती घोंगावतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.